नमस्कार, मी दीप्तीज फॅशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कांदा लसूण चटणी बघणार आहोत. अगदी सातारच्या गावच्या पद्धतीने बघणार आहोत. त्यासाठी मी 1.25 किलो मिरची घेतली. त्यातली 1.25 किलो मिरची ही लवंगी मिरची आहे. दीडशे ग्राम संकेश्वरी मिरची घेतली आहे व 1.5 पाव बेडगी मिरची घेतली आहे. याऐवजी तुम्ही गुंटूर मिरची, बेडगी मिरची दोन्ही घेऊ शकता. लसूण घेतला आहे 1.5 पाव. कांदा घेतला आहे 1.25 किलो. 1 किलो घेऊन त्यातनं 2 कांदे बाजूला काढलेत. अर्धा किलो खोबरं घेतलं आहे. मीठ घेतलं आहे अर्धा किलो. उन्हात वाळून घेतलं आहे. धने घेतलेत 1/2 किलो. जिरे घेतलेत 1/2 किलो. तीळ घेतलेत 100 ग्राम. मेथी घेतली आहे 10 ग्रॅम. मसाला वेलदोडे घेतलेत 15 ग्रॅम. लवंग घेतली 15 ग्रॅम. शहाजिरे घेतलेत 20 ग्रॅम. दालचिनी घेतली आहे 20 ग्रॅम. मोहरी घेतली आहे 50 ग्रॅम. रामपत्री घेतली आहे 15 ग्रॅम. नागकेशर घेतलं आहे 15 ग्रॅम. काळी मिरी घेतली आहे 15 ग्रॅम. कारळं घेतलेत 100 ग्रॅम. बादल फूल, चक्री फूल घेतलं आहे 15 ग्रॅम. खसखस घेतली आहे 50 ग्रॅम. दगडफूल घेतलं आहे 15 ग्रॅम. मायपत्री घेतली आहे 15 ग्रॅम. तेजपत्त्याची 10-12 पानं घेतली आहेत. 2 जायफळ घेतलेत. खडा हिंग घेतलं आहे 10 ग्रॅम. 3 खडे घेतलेत. हळकुंड घेतलं आहे 20 ग्रॅम. 5 नग फोडून घेतलेत. सुंठ घेतली 50 ग्रॅम. वेलदोडे घेतलेत 15. 1 लिटर शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे. शेंगदाण्याचं तेलच घ्यायचं आहे यासाठी. त्यातून आपलं 1.5 वाटी बाजूला काढून ठेवायचं आहे व सगळं तेल वापरून टाकायचं आहे मसाल्यासाठी. कढई गरम करायला ठेवली आहे. त्यात सुरुवातीला खडे मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा किलो. ते कोरडं असं भाजून घ्यायचं आहे. 2 दिवस उन्हात ठेवलं तरी चालतं. असं भाजून घेतल्यामुळं मसाला जास्त दिवस टिकतो. छान मंद आचेवर भाजून घेऊया. तर खडे मीठ काढून घेऊया. त्याच कढईत कोरडं असं
जिरं भाजून घ्यायचं आहे. जिरं 1/4 किलो घेतलेले. फक्त गरम झालं पाहिजे. हे उन्हातही वाळून वापरता येतं. थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. त्याच ह्याच्यात खसखस घेतली 50 ग्रॅम. ती पण कोरडी भाजून घ्यायची आहे. व्यवस्थित मंद आचेवर सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत. करपवायची नाही आहेत. म्हणजे आपला मसाला छान लागतो मंद आचेवर भाजल्यामुळं. आता कोरडेच लवंगा घेतल्यात 15 ग्रॅम. मिरी घेतली 15 ग्रॅम व दालचिनी 20 ग्रॅम. सर्व एकत्रच कोरडंच भाजून घेणार आहोत. फक्त गरम करून घ्यायचं आहे, जास्त भाजायचं नाही आहे. आता तीळ भाजून घेऊया. तीळ 100 ग्रॅम घेतलेत. ते व्यवस्थित मंद आचेवर भाजून घेऊया. आता कारळं घेतलीत. ती सुद्धा व्यवस्थित मंद आचेवर भाजून घेऊया. व्यवस्थित भाजायची आहेत ही. आता थोडं 1 चमचा तेल घातले व धने घेतलेत. तेल जास्त घालायचं नाही आहे मसाल्यात. थोडं थोडं तेल घालूनच मसाले भाजायचे आहेत. आणि राहिलेलं तेल आपल्याला मसाला झाल्यानंतर वरून वतायचं आहे. धने भाजून झाल्यानंतर थोडंसं तेल जास्त घेतलं आहे. आता काही जे मसाले तळायचे आहेत ते तळून घेऊया आपण ह्याच्यात. सुरुवातीला हळकुंड घेते, ते तळून घेते. हळकुंड थोडेसे फोडून घेतलेत. हळकुंड झाल्यानंतर सुंठ घेतली. ती सुद्धा व्यवस्थित तळून घ्यायची मंद आचेवर. त्यानंतर मसाला वेलदोडे ते तळून घेऊया. त्यानंतर हिंग घेतला आहे. हिंग छान फुलून द्यायचं आहे. हिंग झाल्यानंतर रामपत्री टाकून घेऊया. रामपत्री, मायपत्री व्यवस्थित तळून झाल्यानंतर ती काढून घेऊया. आता जायपत्री टाकली आहे. ती सुद्धा व्यवस्थित तळून घ्यायची आहे. आता त्याच ह्याच्यात नागकेशर टाकून घेऊया व व्यवस्थित तळून घ्यायचं आहे मंद आचेवर. जेवढे मसाले तुम्ही व्यवस्थित तळून घ्याल व करपून देणार नाहीत तेवढा मसाला आपला छान चवीला लागतो. या प्रमाणात एकदा मसाला नक्की ट्राय करून बघा. आता बादल फूल घेतले, चक्री फूल. ते सुद्धा व्यवस्थित तेलात तळून घ्यायचे आहे. जे आपण कोरडे भाजलेले मसाले आहेत ते वेगळे ठेवायचे आहेत व तळलेले मसाले एकत्र करायचे आहेत. आता यातच तमालपत्रही टाकून घेतले, कारण तमालपत्रेला जास्त वेळ लागत नाही. आता हे सर्व काढून घेऊया. हिरवी वेलची टाकली आहे, ती सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची. आता मेथी घेतली आहे, ती सुद्धा तेलात व्यवस्थित खमंग होईपर्यंत तळून घ्यायची.
दगडी फूल घेतले, ते सुद्धा तेलात परतून घ्यायचे. सर्व मसाले असे व्यवस्थित मंद आचेवर परतून घ्यायचे आहेत. आता त्याच तेलात मी मोहरी टाकली आहे. मोहरी छान तडतडून द्यायची आहे. मोहरी होत आली की त्यात आपण शहाजिरे टाकून घेऊया. आता हे सर्व काढून घेऊया. आता थोडं तेल टाकले आणि लसूण परतून घेते थोडासा. नुसता गरम करून घ्यायचा आहे, नाही परतला डायरेक्ट टाकला तरीही चालतो, पण असा थोडा परतून घेतल्यानंतर त्याचा टेस्टमध्ये थोडासा छान लागतो. आता परत त्यात 1 चमचा तेल घातले, 2 चमचे तेल घातले आणि त्यात खोबरं मस्त ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. छान व्यवस्थित ब्राऊन रंगावर परतून घ्यायचं आहे. गोल्डन सोनेरी रंग आला पाहिजे. बघा छान परतून झालं आहे खोबरं. लसूण आणि खोबरं एकत्र ठेवले. आता त्याच कढईत तेल घालून घेते व कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांद्याचं पाणी बिलकुल राहिलं नाही पाहिजे. जसं आपण बिर्याणीला करतो त्या पद्धतीनेच कांदा झाला पाहिजे. कांद्यातलं संपूर्ण पाणी जाऊन छान सोनेरी रंगावर कांदा परतून घ्यायचा आहे. कारण जेवढा कांदा छान परताल तेवढा मसाला जास्त टिकतो. बघा आपला कांदा किती व्यवस्थित परतला गेला आहे. आता त्याच कढईत थोडं तेल टाकलं आहे. सर्व मिरच्या अशा थोड्या थोड्या करून परतून घ्यायच्या आहेत. जास्त तेल न टाकता थोड्याच तेलावर मिरच्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत. त्या या 1/4 किलो मिरच्या सगळ्या व्यवस्थित एकदमच परतून घेणार आहे. बेडगी मिरची परतून घेते. सर्व मिरच्या परतून झालेल्या आहेत. आता सर्व हे थंड करून घ्यायचं आहे. मिरच्या वेगळ्या ठेवल्यात मी. लसूण आणि खोबरं वेगळं ठेवलं आहे. जे तळून मसाला घेतला होता तो वेगळा ठेवला आहे. कांदा वेगळा ठेवला आहे. मीठ जे भाजलं होतं ते सुद्धा वेगळं ठेवायचं आहे. व जे कोरडे मसाले भाजले होते ते सुद्धा वेगळे ठेवलेत. अशा प्रकारे डंकावर सगळं आता कुटून आणणार आहे मी. एकदा या प्रकारे कांदा लसूण चटणी नक्की ट्राय करून बघा. नक्की तुम्हाला आवडेल. तुमच्या भाज्यांची चव वाढवेल. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.